धारणी शहरातील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या राजवीर जनहित संघटनेचे पुन्हा एकदा नगर पंचायत प्रशासनाला जागे केले आहे। तापी प्रेस ते रवी पटेल यांच्या घरापर्यंत सुरू असलेल्या रस्ते बांधकामाच्या बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात संघटनेने नगर पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा घेराव केला। या प्रसंगी संघटनेचे तालुका शहराध्यक्ष शौकत उल्लाह व शहर सचिव गफ्फार कुरेशी यांना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची तक्रार केली। साईड लाईन न भरता थेट सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात आल्याचे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे महिला पुरुष व लहान मुलांना अपघाताचा धोका वाढत आहे। नगर पंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही काहीच कारवाई झाली नसल्याचे अखेर राजवीर संघटनेने घेराव घालत ठोस भूमिका घेतली। यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ स्थळाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला उत्कृष्ट दर्जाचे काम करण्याचे तसेच साईड लाईन पूर्ण करण्याचे आदेश देण्याचे आश्वासन दिले। संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रमू पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनावेळी भ्रष्टाचार होऊ देणार नाही आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाचवणार नाही असा इशारा देण्यात आला। राजवीर जनहित संगठन धारणी तालुका अध्यक्ष आज हम इस विषय में नगर पंचायत में निवेदन दे रहे हैं कि तापी प्रेस से लेकर रवी पटेल का जो दवाखाना है, दवाखाने तक का जो रोड बनाता है, रोड में अनदेखी किए जा रही है। ये 2 महीने से रोड नहीं बनाया गया है और बनाया भी गया तो आधू अधूरा छोड़ दिया गया है, इस पर लापरवाही की है। इस विषय में आज हम नगर पंचायत कार्यालय में और एसडीओ कार्यालय में और कलेक्टर कार्यालय में निवेदन देंगे और ये रोड को जल्द से जल्द दुरुस्त किया जाए, इसी मांग करेंगे। इसका मेरा बोलना। विदर्भ सिटी न्यूज़ धारणी।